सर, कालच एका ठिकाणी असं वाचलं की चीनने भारतावर वॉटर बॉम्ब टाकण्याची तयारी सुरू केली आहे. नेमकं काय प्रकरण आहे ते? बघा, वॉटर बॉम्ब म्हणजे पाण्याच्या माध्यमातून भारताला धोका निर्माण करायचा. त्यासाठी चीननं काय केलेलं आहे तर यार्लू जांगबो या नदीवरती धरण बांधायला सुरुवात केलेली आहे आणि ते धरणाचं पाणी भारतावरती सोडायचं, भारतामध्ये सोडायचं म्हणजे कुठं अरुणाचल प्रदेशमध्ये त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. आता यार्लू जांगबो हे काय तर लक्षात ठेवा, ती जर बघितली तर ती ब्रह्मपुत्रा नदी आहे. ब्रह्मपुत्रा नदीलाच वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. त्यामध्ये तिबेटमध्ये जेव्हा तिचा उगम होतो तेव्हा तिचा सांगपो या नावानं उल्लेख केला जातो. उर्वरित चीनचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये यार्लू जांगबो असं म्हटलं जातं. ती जेव्हा भारतामध्ये प्रवेश करते अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये तेव्हा तिला म्हणतात दिहांग नदी आणि तेव्हा तशीच प्रवाह करून या ठिकाणी आसाममध्ये जेव्हा येते ती नदी तेव्हा तिला म्हणतात ब्रह्मपुत्रा नदी. आणि ब्रह्मपुत्रा नदी जेव्हा बांगलादेशमध्ये जाते बांगलादेशमध्ये त्या नदीला म्हणतात जमुना नदी आणि या जमुना नदीला जेव्हा गंगा नदी येऊन मिळते तेव्हा त्या नदीला नाव प्राप्त होतं पद्मा नदी. अशा पद्धतीनं या ब्रह्मपुत्रा नदीची जी काही वेगवेगळी नाव आहेत त्याच्यापैकी एक नाव म्हणजे यार्लू जांगबो आणि त्याच नदीवरती हे धरण बांधलं जातंय. याची डिटेल आपल्याला बॅच मध्ये घेता येईल.